नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण शेवयांपासून खूप मस्त टेस्टी नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 2 वाट्या शेवया घेणार आहे। शेवया आधी आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्यात। तर नेहमी आपण खीर बनवण्यासाठी ज्या शेवया वापरतो त्याच इथे मी घेतल्यात। याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ज्या शेवया मिळतात त्या घेतल्या तरी चालेल। या शेवया आपल्याला 2 मिनिटं मंद गॅसवरती भाजून घ्यायच्यात। शेवया इथे भाजून घेतल्यात, या थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत इथे मी दुसऱ्या बाउलमध्ये ज्या वाटीने आपण शेवया मोजल्या होत्या त्याच वाटीने इथे 1 वाटी दही घेतलंय। दोन वाटी शेवयांसाठी आपल्याला 1 वाटी दही घ्यायचंय। दही फेटून घ्यायचंय, सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, किसून घेतलेलं गाजर घातलंय। यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली, इथे मी सगळं 2-2 चमचे घेतलंय। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। इथे तुम्ही भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। शेवया थंड झाल्यात, ते आता यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। इनो सोडा असं आपण या रेसिपीमध्ये अजिबात वापरणार नाही आहोत आणि खूपच कमी तेलामध्ये होणारा असा नाश्ता आहे। यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ सुद्धा मिक्स करून घेतलं। अजूनपर्यंत यामध्ये मी पाणी घातले नाही आहे, लागलं तर आपण 1 ते 2 चमचे यामध्ये नंतर पाणी घालू। आता हे झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया। इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की इथे मी अर्धा चमचा जिरं घातलंय। यामध्ये आता 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यानंतर अर्धा चमचा इथे मी चण्याची डाळ घातली आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे। फोडणी तयार आहे, गॅस बंद केला आहे। आता ही फोडणी आपल्याला शेवयांमध्ये घालायची आहे। तर इथे आता साधारण 10 मिनिटं झालेत आणि शेवयासुद्धा छान सॉफ्ट झाल्यात। दह्यामध्ये भिजत घातल्यामुळे चव खूप छान येते या रेसिपीला। इथे मी आता सगळी फोडणी यामध्ये घातली आहे। इथे दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव छान येते। फोडणीसुद्धा शेवयांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। हे मला खूपच ड्राय वाटतंय, तिथे मी दह्याच्याच वाटीमध्ये 2 चमचे पाणी घेतलं, ते यामध्ये घालायचं आहे। यापेक्षा जास्त पाणी इथे घालायचं नाही आहे। तर हे मिश्रण तयार आहे। आता इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही भांडी मी ग्रीस करून घेतलेत। यामध्ये आता तयार मिश्रण घालायचं आहे। हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे।
इथे मी दोन्ही भांडी अशी भरून घेतल्यात. आता हा स्टँड आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर इथे पाणी गरम झालं आहे. आता हा इडलीचा स्टँड यामध्ये ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर इथे साधारण 8 मिनटं झाल्यात. आपण पाहूया. तर ही आपली शेवयांची इडली तयार झाली आहे. पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग ही काढून घ्यायचे. तर इथे मी इडली पूर्ण थंड करून घेतले. काढून घेऊया आता. तर चवीला ही इडली खूपच मस्त लागते. तर इथे मी सगळ्या इडल्या काढून घेते. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर ही इडली सर्व करू शकता. शेवयांची खीर तर आपण नेहमीच बनवतो. एकदा ही वेगळी रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. इथे मी टोमॅटो केचप बरोबर ही सर्व केले. तर आजचा हा झटपट होणारा हेल्दी आणि तितकाच टेस्टी असा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.